दोन लाईट लावशील. तो ये जो लड़का है अभी सामने, ये सचिन की प्रैक्टिस लेता था, क्योंकि मुझे ना इलेक्शन ड्यूटी लगी है, तो आज मैं गई नहीं. आज हाँ. भी थी, लेकिन आज हमारी क्लास थी, इसीलिए सुबह जाके थोड़ा काम करके आई हूँ. ओके. इसलिए मुझे शायद टाइम मिलेगा नहीं मिलेगा. ये क्या करता था, हमारा रिकॉर्डिंग सामने रख के वो लेता था. तो अभी सचिन के इसमें इम्प्रूवमेंट ये है कि उसके पैर में जो भारीपन था, थोड़ा सा उसको मोटा लगता था जहां पे, तो सॉफ्ट हो गया है बोलता है. वेरी गुड, लवली. जहाँ पे भारी भारी लगता था, अभी फिजियोथेरेपी भी शुरू ही है. तो उसको ये एक सुधार लग रहा है कि मतलब पैर में जो बहुत भारीपन लग रहा था, वो अब मतलब हम लोग सहन कर सकते हैं, उस टाइप का हो गया है. पहले उसको तो बहुत ही गुस्सा आता था कि ये भारीपन इतना क्यों है. अभी बोला तो भारीपन है, लेकिन वो थोड़ा सा माइल्ड हो गया है जैसे लगता है. और ये विदाउट फेल प्रॅक्टिस ले. आज सकाळी पण घेतली ना रे. हाँ. तो मतलब एकदम बाकायदा देख के जैसे हैं अंदर से पैर ऐसे पूरा लेता था. ये बस कल के दिन मिस हुआ है, क्योंकि कल त्योहार था, हम लोग गांव गए थे. ओके. या. अदरवाइज पूरा लिया है. चल सचिन, क्या देख रहे हैं. नमस्ते. कैसे है सचिन? हाँ मस्त मस्त. वेरी गुड. तो आज थोड़ा अलग सा प्रैक्टिस सिखाता हूं मैं. ओके. एंड यू ट्राई दैट एंड देन वील सी हाउ इट वर्क्स. ओके. यस. तो आपको सबसे पहले है ना, यू मस्ट लाई ऑन द बैक. फिर मैं थोड़ा इंस्ट्रक्शन दे दूंगा आपको, आपका बॉडी का सेंस करने के लिए. तो मेरा इंस्ट्रक्शन सब फॉलो कीजिए. उसके बाद में मैं प्रैक्टिस दिखाता हूं एंड स्लोली स्लोली करते जाएंगे. तो ये जो बारीपन है वो भी थोड़ा रिलीज होने लग जाएगा. तो अब लेट जाइए, अब पीठ पे लेट जाइए. लाई ऑन योर बैक. Nidhi, if my instructions are not clear, then you translate it, okay? Yes, yes, sir. So, hands by the side, palms facing the sky. ओके. हाताचे तळवे ना आकाशाकडे कर आणि खाली. On the ground, on the ground. Relax. तो संपूर्ण बॉडी रिलैक्स कीजिए और अपने पूरे ध्यान पैर की तरफ, पैर के जो हील जमीन से जुड़े हैं उस पर ध्यान दीजिए. पायांच्या टाचांवरती लक्ष केंद्रित करू. एंड दोनों पैर की जो कनेक्शन है ग्राउंड के साथ, वो प्रेशर कैसा है उसमें ध्यान दीजिए. और दोनों की प्रेशर समान है कि फर्क है, ये समझने की कोशिश. दोन्ही टाचांनी जमिनीवरती लक्षात घे की कोशाचं प्रेशर जमिनीकडे आहे. पायाचं कुठल्या पायाचं प्रेशर आहे का फरक आहे. हा. हो. आणि वेगळे असले तर कुठले पायावर जास्ती प्रेशर आहे, कुठले पायावर कमी आहे. रमेश सर, तुमचं मराठी खूप चांगलं सुधारत चाललेलं आहे. तुमचे इंस्ट्रक्शंस आहेत ना, तुम्हाला वो आपका कंडीशन है कि मेरे को सिखा के छोड़ेंगे आप. हाँ हाँ. तुम्ही मराठीत बोलल्यावरच येणार. बरोबर आहे. तो अभी जरा हा जाडपणा आहे म्हणून तो, अदरवाइज सेमच वाटतंय. ओके. आता लक्ष द्या तुमचे काफ मसलवर. आणि काफ मसल ते कनेक्शन आहे जमीनवर, तिथे अटेन्शन द्या. आणि तिथे पण प्रेशर कशी आहे ते एस्टिमेट करा जरा, की राइट पैरची काफ मसल जास्ती प्रेशर देते की लेफ्ट, की दोनों समान आहे, कशी आहे. जमिनीवरचं कनेक्शन आहे. वरती बघू नको, मी तुला दाखवते ते इथे आणि इथे हे दोन्ही सारखं आहे का बघ. काय झालं हे ह्याच्या टिकत नाही म्हणून ना, हे जर वेगळंच हे जर ह्याच्यापासून थोडस वर लागतंय
Because of that. नाही असू दे, पण ते तुला वाटतंय बघ, ते दोन जमिनीला टेकलेलंच आहे खरं. अच्छा. हाँ. उसका जो And now- राइट लेग है, उसका राइट लेग है, उसको लग रहा है थोड़ा जमीन से ऊपर है, ऐसे उसको फील हो रहा है, एक्चुअली है तो जमीन पर ही. हाँ करेक्ट. तो अभी वो बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है. तो आप मैं आपको ये अलग से सिखाता हूँ, ये होने दो. दैट्स अ वेरी इंपॉर्टेंट पॉइंट. उसके ऊपर क्या करना है मैं तुमको आपको बता देता हूँ. अभी टाइस जो है ना, टाइस एंड ग्राउंड के कनेक्शन कैसे है, प्रेशर कैसा है. मांड्यांनी प्रेशर कसं आहे जमिनीकडे बघ. Almost same. हाँ, जो जड भाग आहे तिकडे पण ऑलमोस्ट सेम आहे. हम्म. दोनों जगह ऑलमोस्ट सेम ही है बोल रहा है. या एंड देन बटक्स, दोनों बटक्स. दोन्ही कुल्ले कसे आहेत बघ. दोन्ही कुल्ल्याचं प्रेशर समान वाटतंय. हा, दोन्ही चिकटलेले आहेत जमिनीला. ओके. अभी नेक्स्ट आपको क्या करना है, दिस इज अपार्ट फ्रॉम व्हाट वी आर डूइंग. जिधर उनको लगता था कि वो जमीन पे टच नहीं है, उधर आप ऐसा हाथ लगा के उनको, आपका फिंगर का सेंस होता है कि नहीं, पूछिए. हात लागलेला कळतंय. हाँ, हाँ आ रहा है समझ में, लेकिन थोड़ी देर बाद आया है. हाँ. तभी देर इज सम डिफिकल्टी ऑफ द जो नर्व का ट्रांसमिशन है, Yes. वो आइदर वो स्लो है या वो थोड़ा कम है. हाँ, तो एक तो आप जब न्यूरोलॉजिस्ट को मीट करेंगे नेक्स्ट, हाँ, ये जरा बता देना एक. ठीक तो है. वो मेडिकली उनको जो करना है वो करेंगे, ठीक. लेकिन आप हर रोज उधर टच करते जाइए. फील होता कि नहीं, वो सेंस ब्रेन को पकड़ने दीजिए. तो 3-4 बार ऐसा टच करना है. एंड जब उनको सेंस हो रहा है कि टच हो रहा है, तो फिर निकालना है. फिर थोड़े टाइम के बाद वापस टच, सेंस हो रहा है कि नहीं. तो क्या करना है कि आता केलास ना. हाँ अभी आता है ना. हाँ. एंड उसके बाद में ये सेंस उनको आने लग गया ना, फिर उनको पूछिए कि ये काफ मसल ग्राउंड पे टच होने का सेंस है कि नहीं करके. हाँ, ठीक है. जैसे जैसे वो सेंस इंप्रूव होते जाएगा, वैसे वैसे वो एक्शन भी इंप्रूव होते जाएगा. सुधार ठीक है. आएगा. हाँ. अभी सचिन, अभी आपको राइट लेग ऐसा ऊपर उठाना है. उठाने के बाद अपने छाती के तरफ उसे ले आना है. ओके. फिर स्लोली जमीन पर वापस रखना है और जमीन पर ही उसको स्लाइड करना है. जी. हाँ, 3 बार. स्लोली बेंड, करेक्ट, ऑन द ग्राउंड, करेक्ट. तुझ्या ऐक, तुझ्या छातीला लाव. कर. या. ओके. आता जमीनवर, पैर जमीनवर, पॉइंट जमीनवर, आणि स्लाइड करायचे आता. आणि स्लाइड कर. पाय पाय सरकवत सरकवत हळूहळू सरकवत 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 हळूहळू 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 हळूहळू. येस. व्हेरी गुड सचिन, एक्सलंट. अभी सेकंड राउंड. आता परत सेकंड राऊंड. आणि स्लोली करायचं, स्पीड नको, हळूहळू करायचे. बेंड पकडून. हा, जाणवत आहे ना. हा, ऐक, नाही पाया दोन्ही हाताने पकडून छातीकडे दाबायचा प्रयत्न कर. ओके. सावकाश जमिनीवरती ठेव आणि सरकवत सरकवत सावकाश. करेक्ट. सावकाश, हळूहळू. चला हळूहळू. हा, चला चला चला. सावकाश सावकाश सावकाश. व्हेरी गुड.
वेरी गुड। अभी लास्ट राउंड, 3-3 बार। तो लास्ट में सांग तो काय मला फील झालं तू सांग ना, सांग बोल रहा है उसको कुछ फील हो गया है, वो आपको बताना चाहते हैं। एक्सलेंट, बढ़िया। आता हळूहळू सावकाशने समोर. व्हेरी गुड. आता 1 मिनिट रिलॅक्स करायचे. जस्ट रिलॅक्स. ह्या आणि ह्या माझ्या बघा हात वजन लक्षात बरं, हो मला जाणार तो आहेच है ना. क्या होता है? नहीं, एक्चुअली क्या है ना, उसको 2 जगह भारीपन लगता है। एक तो यहाँ थाइस पे लगता है और दूसरा उसी पैर के ना यहाँ पे लगता है उसको भारीपन। ठीक है, तो कभी वो भारीपन यहाँ होता है, कभी सरक के यहाँ आता है, तो पता नहीं, मतलब कभी ऐसे ही होता है, ये 2 जगह ही घूम रहा है। अभी जो भारीपन है ना, वो पहले काफ में भी आता था, अभी वहां नहीं है। तो बोलता है कि ऊपर जो भारीपन है उसका एहसास होता है जब मैं ये उठाता हूँ। हाँ ठीक है, तो 2 चीज अपने को करना है। एक तो जब हम लोग पैर उठाते हैं, अगर भारीपन लगने लग जाता है तो उधर ही स्टॉप करने का, उससे आगे उठाना नहीं। ठीक है, उधर से ही बेंड करके छाती के पास लेने आना है। तो थोड़ा कम उठाने के बाद ऐसा करके वहीं से करके ले जाना है। जैसे प्रैक्टिस करते जाएंगे, फिर थोड़ा थोड़ा ऊपर उठा के इंक्रीज करते जाना है हर 3 दिन के बाद। तो लेट अस ट्राई दिस। वो 90 डिग्री आप कर सकता है पैर, उसका 90 डिग्री होता है क्योंकि वो सूर्य नमस्कार रोज करता है ना 12। हाँ ओके। तो फिर ये जो मैं क्या बोल रहा हूँ कि उनको हेवीनेस जो फील हो रहा है ना, हाँ अगर जब हेवीनेस फील होता है, समझो यहाँ तक उठाया, हाँ और ये बेंड करने के टाइम यहाँ हेवीनेस होता है, हाँ, तो थोड़ा कम उठा के कम बेंड करके जमीन पे लेके कोशिश करना है। अगर ये करने से ये हेवीनेस फील नहीं होता है, तो उसके मतलब कि वो ज्यादा करने से हेवीनेस फील होता है, तो हम थोड़ा कम करके 3-3 दिन में रेंज बढ़ाएंगे। ठीक है, हाँ ठीक है। तो एक बार ट्राई करके देखिए, थोड़ा कम उठा के वेदर हेवीनेस आता है की नाही करके। आता करून बघ एकदा। मी तुला जाणं पण म्हणजे वाटायच्या आधीच ते बस 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 बस, तिथून बेंड करायचे, तिथून बेंड करायचे, बस 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 बस। आता जमीनवर घे, आता जमिनीवर ठेवा आणि सरळ सरकायचे। जाणवलं आता गाडपण जाणवतं। बस नाव कुठे जाणवतं? आणखीन कमी करा, आणखीन कमी करा, फक्त जरासच वरती उचल पाय, बस 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 बस, बेंड कर, बस बस बस। एवढं जोरात पण नको, ते अगदीच कर बरं, बेंड तिथे तिथल्या तिथे कर, बस बस। आता पैर जमीनवर, आता जमिनीवर ठेव, नाही तसं नाही, दुमडून, बस ठीक। आणि सरकव उभा पाय थोडे, लक्षात आलं? म्हणजे अशी कमी रेंज वरती उठव, मग जरा जास्त रेंज वरती, मग पूर्ण असं, तो हेवीनेस थोड़ा थोड़ा कमी होत जाए। ओके, हर 3 दिन थोड़ा बढ़ाने का, ठीक है, इमीडिएटली नहीं, स्लोली स्लोली करने का। वी हैव टू हैव सम पेशेंस इन दिस, ठीक है? अभी सेम प्रॅक्टिस दुसरी पायावर, आता लेफ्ट लेग मध्ये करायचे। पायावरती घ्या, स्ट्रेट अप स्ट्रेट अप, बेंड, करेक्ट। एक छातीपाशी, दोन्ही हातांनी पकड, पाय जमीनवर। क्या अच्छा लग रहा है बोल रहा है। लवली। आता पाय सरकवत नहीं, स्लो। उसके फिजियोथेरेपिस्ट को भी बुलाना चाहिए था इसी समय।
हाँ करेक्ट। अच्छा होता ज्यादा। अभी अगली बार 8 दिन बाद करेंगे ना, तो उसकी फिजियोथेरेपिस्ट भी रहेगी। ठीक है। जो स्वामी जी की तरफ से मुझे संकेत आया है, तो 16 तारीख को उसका पैर तो ठीक होना है, ऐसे मुझे लग रहा है। अभी देखेंगे क्या होता है। हो जाएगा 101%। हाँ। When the heart is pure, सब कुछ होएगा। सही है। चलो, अब अभी ये भी 3 टाइम ना? हाँ हाँ, एवरीथिंग 3 टाइम, क्योंकि स्ट्रेट अप पाय स्ट्रेट अप, विसर तो सजा। हाँ बरोबर। सावकाश बेंड, सावकाश दोन्ही हाताने पकडून छातीपाशी न्यायचाय. स्लोली जमीन सावकाश जमिनीवरती ठेव आणि टाच घासत जमिनीकडे सावकाश सरकवत न्यायचाय. वेरी गुड, लवली सचिन, सुपर. लास्ट राउंड. लास्ट राउंड. लास्ट राउंड. हा चल अप. सावकाश करायचं, बेंड स्लोली. लो. हे काय झालंय? स्लोली. सावकाश टाच सरकवत सरकवत नाही. सरकवत आणि सावकाश सावकाश. व्हेरी गुड. अच्छा, आता बघा नेक्स्ट प्रॅक्टिस कशी करायची म्हणून. हो. इथे राईट लेग दोनों पैर जॉईंट ठेवून राईट लेग बाहेर काढायचे. हो. आणि स्लोली ते बेंड करायचे. हो. आणि रिलीज परत सेंटर मध्ये. ठीक आहे. ओके या. ओके ओके. चला, उजवा पाय सावकाश बाहेर काढ, जमिनीवर सरकवत सरकवत. येस. ओके. आता बेंड कर. तिथल्या तिथेच हा. ती ऐक, हा आहे ना, ऐक, हे तुझं ढोपर आहे ना, ते जमिनीलाच टेकलेलं पाहिजे आणि बेंड करायचं. हा बर ठीक आहे. आता पाय सरळ कर. कर सरळ. तसा नाही, डायरेक्ट स्ट्रेट कर. हा आता पाय लांबच आहे ना. आता तो जवळ आहे. सावकाश. ये जो हमारा घुटना है ना, वो भी जमीन पे टिका हुआ होना चाहिए ना. सी बेसिकली क्या होता है कि जब यहाँ का मसल्स कॉन्ट्रैक्टेड रहता है, जो नॉर्मली हमारे पास आते हैं उनको भी वो घुटना जमीन पर रखना बहुत मुश्किल हो जाता है. मुश्किल होता है. हाँ. ठीक है, तो क्या करने का है, अगर आप कोई सपोर्ट दे सकते हैं तो यहाँ तक पैर जाएंगे ना जी. आप इधर थोड़ा रेसिस्टेंस, एक हाथ रख के रेसिस्टेंस करके. ओके. अगर समझो यहाँ तक बेंड नहीं होता है, समझो यहाँ तक ही बेंड होता है, उसके बाद ये उठने लग जाता है, तो यहाँ तक ही बेंड करना है. ठीक है. फिर यहाँ से स्ट्रेट करके वापस ले आना है. ठीक. सांगते पण तुम्ही हे असा सरळ असा इकडे घेऊन आलास. ओके. हा आता हा बेंड करायचा आहे. हा हा बघ, आता मी हे पायाला तुला दाब दिलाय. आता आता ह्याची पायाची घडी. हा नाही, तू उठू नको. हा हा ठीक आहे. बस, लवली. हा स्लोली. करेक्ट. हाँ नहीं, वो बोलते मेरे को समझ में नहीं आया कि क्या एग्जैक्टली हो रहा है. क्या हा एक मी तुला दाखवते. आता परत केला की पण चला दुसऱ्यांदा स्ट्रेट. हा आता इथून तू पाय घडी केलीस पायाची, इथून तू म्हण. हा बरोबर बरोबर. तू उठू नको. लक्षात आलं. त्या पायाची घडी घातली आहे, पण तो ऐक ना, बरोबर ते दुखणारच. परत सरळ केलं. निधि, ओ if it is paining, you should tell me. दर्द के साथ करना नहीं. हाँ, उसको थोड़ा दर्द हो रहा है यहाँ पर. तो इसके लिए मैं बोल रहा हूँ. सी दैट इज व्हाट आई एम सेइंग. तो क्योंकि हमारा ये जो एनासोमेटिक्स के सिस्टम में पेन के साथ करना नहीं. इट्स वेरी इंपॉर्टेंट. तो अपने को क्या लगता है कि अपने को दर्द थोड़ा सहन करना पड़ता है.
दैट इज नॉट द वे इट इज। तो अभी क्या करना है, हाँ, वी शुड ट्राई वेरिएशन। अभी समझो यहाँ तक लेने से दर्द होता है, तो यहाँ तक लेना है, बर, हाँ, एंड देन थोड़ा ही बेंड करना है, फिर थोड़ा रिलीज करके वापस ले आना है। ऐसा 5-6 दिन करेंगे ना, जी, उसके बाद में थोड़ा और पैर आगे ले सकता है और ट्राई करता है कि पेन है कि नहीं। नहीं है तो करना है तो कम करना है। हाँ, जी जी, समझ में आ गया। हाँ। आता दुखलं, थोड़ा सा ज्यादा हो रहा था, वो कम कर दिया। हाँ, और फिर 3 दिन बाद अगर होता है, जहां तक दर्द नहीं होता है वहां से टन। अगर दर्द होता है तो कम कर देना इमीडिएटली। जी, या जी जी। 1, हाँ, बेंड कर एंड स्ट्रेट एंड, लक्षात आलं काय बघ, हा पाय असा केला, तो असा दुमडला, पुन्हा सरळ केला आणि जवळ आलो. हा, तुला दुमडता येतोय. हा, चल, पाय उजवीकडे कर जास्त. निधि, हा, टेल हे सचिन, बघ, बस. हा, टेल आता सचिन, घे. हा, आता हा तू इतका वरती करतोयस ना, एवढा आता दुखतोय नाही ना? उसने अपने आप किया कि नहीं दर्द होता है, थोड़ा रेजिस्टेंस दिया कि दर्द होता है. हाँ तो पाय जवळ नाही, घासपट. अभी जो पैर वो नी एकदम ऊपर उठता है ना, हाँ, वो अगर नीचे अपने आप रख सकते हैं, थोड़ा एज क्लोज एज पॉसिबल टू द ग्राउंड। जी, एक लास्ट राउंड। हा, तर हे इथे इतकं वरती येत आहे ना, हे अंतर, तर तो पाय असा आहे ना, तो जमिनीला लगतच असा जवळ करायचा आहे. हा, परत 1 मिनिट. लक्षात असं. तर तुला जमत नाही म्हणजे तुला आता आता लक्षातच येत नाहीये म्हणून. जवळ आता असं असं घासपाटावर दोन्ही पाय जवळ नाही. उसका है ना, ये देखिए, उसको इतना समझ में नहीं आ रहा है कि उसका मैट भी उसके साथ आ रहा है, मैट भी उसके साथ आ रहा है. तो मैं क्या बोलता है, अगर जमीन में कंफर्टेबल है तो मैट हटा दो ना। ठीक है. बस स्लोली, बस 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 बस, वेरी गुड, वेरी गुड, स्ट्रेट, वेरी गुड, जवळ. बढ़िया सचिन, परफेक्ट, छान छान. वेरी गुड. आता दुसरी पैर, दुसऱ्या पायाने. हाँ पाय दुमड. बस, ऐक, हा आता एवढं अंतर आहे ना जमिनीपासून, तर तुला जेवढं शक्य होत आहे तेवढं असं असं इकडे असं लागायचा प्रयत्न असतो, म्हणजे थोडंसं आपण जमिनीला समान. हा, आणि आता दुमडलंस ना, हा, हे बस खूपच तो अभी, तर ते ठीक आहे. चल, बस चलेगा चलेगा अभी, लेट इट गो फॉर सम टाइम. हा, आणि सरळ इकडे. हा, बस, अजून 2दा. परत स्ट्रेट आणि जवळ. वेरी गुड. ओके, आणि लास्ट टाइम. या लवली, व्हेरी गुड. वेरी गुड. अभी नेक्स्ट प्रैक्टिस, ये लेग ऐसे बेंड करके नी को जमीन की तरफ ले जाना है, जिधर तक जा सकता है वहां तक जाना है, फिर वापस ऊपर जमीन तक वापस. फिर ये करने के बाद ये जो पैर है इसको बाहर लेना है और घुटने को दूसरे पैर की तरफ लेना है जी, एंड स्लोली कम बैक. ओके. जितना हो सकता है सिर्फ उतना ही जाने का, टच होने की जरूरत नहीं है. जे बट गो स्लो, कम बैक स्लो. या, एकदा इकडे बाहेर काढलं आणि परत सरळ केलास की पुन्हा इकडे आत आणि सरळ.
आता यावर काढायचं. हा आता जवळ घे. पहिले हा. या बाजूला बाहेर काढ. हा बरोबर. स्लो स्लो अगदी स्लो आणि परत सरळ कर. हळू करायचे. आता आपल्या बाजूला नाही पायाकडे. हा नाही पायावरती नाही पायावर. करेक्ट. हळू करायचे, हळू करायचे. हा आणि परत सरळ करताय. या हा आणि पाय स्ट्रेट करणार ते. नहीं, ऐसे ही कंटिन्यू 3 टाइम्स. ओके चला नाही आज परत सरळ नाही करायचं बा. पुन्हा इकडे परत सरळ पुन्हा इकडे परत सरळ. हा करेक्ट, परफेक्ट. सरळ सरळ दुसऱ्या पायाकडे झुकवा व्हेरी गुड. आणि सरळ. परत परत एकदा लास्ट टाइम. हा जाऊ दे जमिनीकडे जेवढा शक्य आहे तेवढा नाही. व्हेरी गुड. आणि वरती या बाजूला झुकव. व्हेरी गुड. आता पाय स्ट्रेट करायचे आणि दुसरी पायावर करायचे. हा चला पाय स्ट्रेट कर. पाय स्ट्रेट कर. चला. हा पायाचा सरळ. हा नाही रे पाय सरळ करणार तो. हा आणि दुसरे पाय बंद. दुसरा पाय बेंड कर. सावकाश असा. इकडे घेऊन जा त्याला बटरफ्लाय पोझिशन सारखा. हा सावकाश वरती कर. सावकाश दुसऱ्या पायाकडे आण. आण. नाही जेवढं शक्य तेवढं. हा बरोबर. आण बरोबर मध्ये. सेकंड टाइम जमिनीकडे नाही. लिया वाकून दुसऱ्या पायाकडे झुकवायचे पाय. सावकाश 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 जेवढा शक्य तेवढा. व्हेरी गुड. सावकाश वरती यायचंय आणि लास्ट टाइम जेवढा शक्य तेवढा. जेवढा शक्य तेवढा मांडी कमी लागते का बघा. व्हेरी गुड. आणायचा दुसऱ्या पायाकडे झुकवायचा. एक्सलेंट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. पाय आता पाय स्ट्रेट करायचे. ओके. निधि, इसमें एक पॉइंट आप लोग शायद नोटिस नहीं किए. हाँ. ये हम लोग किधर बेंड करेंगे ना, फिर यहाँ से जो जमीन में ले जाते हैं वो 3 बार करना है जी. वो करने के बाद. हाँ ओके ओके. वो करने के बाद ये जो पैर है हाँ उसको ये घुटने से हटाना है जी. एंड देन ये बाजू लेना है. ओके. तो अभी क्या किया, ऐसे किया ना. हाँ उसको साइड में करना है. ये जो मसल स्ट्रेच होता है वो बरोबर नहीं होता है. अच्छा. इधर से करेंगे तो यू कैन फील ये मसल एकदम स्ट्रेच होता है. जी जी. एंड देन यू कम बैक. सो जो वो कॉन्ट्रैक्शन है वो मसल रिलीज होने लग जाएंगे. तो जो हेवीनेस फील होता है वो फिर कम होएगा. ठीक है. तो अभी ये तो बरोबर किया. हाँ तो ये वाला है ना. हाँ वो साइड में करके करना है. ठीक है. तो वो जरा 3 बार कर देंगे अभी. जी जी कर दूंगी. हाँ अभी कर देना. हो हो चला. येस. उजवा पाय जवळ. हा. हा 3 वेळा बटरफ्लाय पोझिशन पायाच्या. हा 1 तेवढं शक्य तेवढं खाली. अँड अप. सावकाश. टेकिंग टाइम. नाही सावकाश खाली तसंच बटरफ्लाय पोझिशन. हा करेक्ट. सावकाश परत बटरफ्लाय पोझिशन आणि सावकाश. आता पायामध्ये अंतर घ्यायचंय. करेक्ट.
व्हेरी गुड. एवढा हा. आता हा गुडघा जो आहे तो तिकडे नाही, म्हणजे इथे चांगला स्ट्रेच मिळेल. हा. बरोबर. हा नाही करेक्ट. येस. हात हा परत हळू घ्यायचे, स्लो. सेकंड राउंड. परत परत तिकडे. हा हा दुखायला लागला का थांबायचा. दुखत नाही ना. हा सावकाश घे. सरळ करेक्ट. अंतर कमी झालंय ना, ते थोडं वाढवायचं इकडे. वाढवायचं. हा चला इकडे नाही, इकडे नाही, तर इकडे. हा व्हेरी गुड. येस. रिलॅक्स. सावकाश सरळ कर आणि पाय स्ट्रेट खाली. त्याचे व्यासपीठावर खाली. व्हेरी गुड. हा आता दुसरी पॅर. आता दुसऱ्या पायावर गुडघ्यामध्ये दुमडा, बटरफ्लाय 3 वेळेला. हो हा हळू घ्यायचे असं काय करतो. आणि परत पण स्लो. फास्ट करायचं नाही. या हाताचं अंतर थोडं तिकडे नेला, हात तिकडे तरी चालेल. नाही नाही पुन्हा बटरफ्लाय पोझिशन. हा व्हेरी गुड. लवली सचिन. ब्यूटिफुल. बहुत बढ़िया. अजून तिसऱ्यांदा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. या झालं. आता पाय लांब करायचा आहे, तुझ्या दुसऱ्या पायापासून दूर करायचं. बस. दूर केला, ह्या पायापासून हा दूर केला. आता हा हे आहे, हे इकडे दूर केलं. दूर केला म्हणजे ह्या पायापासून त्याला लांब केला. हा करेक्ट. सचिन परफेक्ट. हा आता आता डोकरापासून दुमडून तिकडे या पायावरती. हा डोकरापासून दुमडून जवळ आणू नको. आता हा इकडे या इथे. बस हा खाली सोड आणि सावकाश वर. सावकाश वरती आला. निधि. आता परत असं. निधि वो दूसरे पैर पे टच नहीं होएगा तो चलता है. ठीक है. हाँ जिधर तक आराम से जाएगा. हा दुमडलेला आहे तो या इकडे आपण ह्या इकडे टेकवतोय. बस बाकी काही करत नाही. बस बस. स्लो कम बॅक. परत हळू यायचे. बस. आणखीन वन मोर टाइम. स्लो कम बॅक. आणि आता लास्ट राउंड. पाय जवळ घे. पाय जवळ घे. हा आणि स्ट्रेट खाली घ्या. या अभी नेक्स्ट प्रैक्टिस इज a little difficult. we'll see if it is possible. हो सकता है तो करेंगे, नहीं तो दूसरा प्रैक्टिस करेंगे. ठीक है. तो दोनों पैर बेंड करने के बाद ये जो राइट पैर है उसको लेफ्ट के ऊपर रखना है एंड दोनों हाथ जोड़ के सामने ऐसा ऊपर रखना है. एंड पहला ये जो हाथ है इसको थोड़ा लेफ्ट साइड लेना है एंड फिर दोनों पैर को राइट की तरफ जमीन की तरफ लेना है. सो ये जो स्पाइन है ना, स्पाइन का ट्विस्टिंग इज ऑन ऑपोजिट डायरेक्शन. जो कपड़ा निचोड़ते हैं ना वैसे. तो हाथ पहला लेफ्ट, देन बोथ द लेग्स टू द राइट एंड टर्न द फेस टू द लेफ्ट साइड. ठीक है. only as much as you can do. Yeah. So bend both the legs. दोन्ही पाय दुमड डोकरा. आणि राइट पैर लेफ्ट पैरची वरती. बरोबर. आणि दोन्ही हात जॉईन करायचे
स्ट्रेट वर. हा, मुद्रा. आता दोन्ही हात लेफ्ट साइड. हा, फेस लेफ्ट टर्न करा आणि दोन्ही पेर राईट साइड मध्ये. बरोबर. जेवढा तुला जाऊ शकतं निधी हात इतका हात ते स्ट्रेट ठेवा आणि हा आणि आणि चेहरा तो डाव्या बाजूला. निधि ओ ओनली थोड़ा ही करना है, क्योंकि ज्यादा करेंगे तो पैर वो बाजू नहीं जाएगा. जी जी. हाँ. बस आता हात नमस्कार मुद्रा डावीकडे घे, जेवढी शक्य होईल तेवढी घे. बस बस. आणि डोकं पण डावीकडेच आहे. हा, आणि दोन्ही पेर मर्कटासनामध्ये कसं करतोस, उघडू काहीच नकोस. ते पाय आहेत ना ते तिकडे उजवीकडे न्यायचा प्रयत्न कर जेवढा शक्य तेवढं. जेवढं शक्य ओनली दॅट मच. बस जाऊ शकता तेवढं. कम बॅक. आता स्टार्टिंग पॉइंट वर परत ये वरती. हा, व्हेरी गुड. आता सेकंड राऊंड. हा याच्यात चांगला असा बसव. लक्षात बसला. हा, चल. सेकंड राऊंड. हात डावीकडे, पाय उजवीकडे. व्हेरी गुड. लवली. कम बॅक. स्टार्टिंग पॉइंट. व्हेरी गुड. आणि लास्ट राऊंड. एक लवली. हात स्ट्रेट. हा, बस. आता रिलीज करायचे आणि रेस्ट. हा, आता पाय एकमेकांवरनं काढ, पाय सरळ कर आणि रेस्ट करायचे आणि देन द नेक्स्ट लेफ्ट लेग ऑन टॉप ऑफ द राईट. लेट हिम रेस्ट फॉर सम टाइम. आता हाताचे तळवे आकाशाकडे कर. हा, आणि रिलॅक्स कर. डोळे मिट. दोन मोठे दीर्घ श्वास घे. आकाश सोडून. त्याचं टेन्शन किंवा ताण मनावरती येऊ देऊ नकोस. आता परत बेंड करायचे आणि आता डावा पाय उजव्या पायावरती. करेक्ट. मध्ये टाक. डावा पाय उजव्या पायावरती टाक. हा, हँड्स आणि दोन्ही हात सेम पोझिशन वर. हा, आता स्ट्रेट आणि ते राईट साइड घ्यायचे. पाय उजवीकडे, डोकं डावीकडे. या नाही ऐकडे, हे या बाजूला. हा, आणि डोकं. करेक्ट करेक्ट. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. लवली. सावकाश वरती. या, बरोबर. लवली. स्थितीत आलास की परत हीच पोझिशन करायची. सेकंड राऊंड. इथे ते मध्ये जे सुटतंय ना ते चांगलं परत बरं वाटतंय ना. स्लोली. लवली. व्हेरी गुड. लवली. उसको अच्छा फील हो रहा है बता रहा है. फैंटास्टिक. सुपर. कमर को उसको अच्छा फील हो रहा है. मर्कटासन जैसे करते हैं हम लोग, अच्छा फील होता है कमर को ना. हाँ, वैसे ही उसको फील हो रहा है. अच्छा हो रहा है. एक्सलेंट. बस रिलीज. बस रिलीज करायचं. सावकाश पायाचा क्रॉस काढ आणि सावकाश पाय सरळ कर. अभी माई प्रैक्टिस हो गए ना. 3 हो गए. मेरा सजेशन, वी विल स्टॉप हियर बिकॉज एकदम ज्यादा करने को जाएंगे ना. जी जी जी. बैक आउट. थोड़ा थोड़ा करके अभी अगले 8 दिन में और रिलीज होएगा ना, देन वी कैन गो टू द नेक्स्ट लेवल ऑफ प्रैक्टिस ऑन द स्टमक एंड ऑल दैट. ठीक है. अगर इसके पहली वाली प्रैक्टिस कंटिन्यू करके इसको ऐड करना है या सिर्फ ये नई वाली ही 8 दिन करना है? पहले वाले 1 दिन, ये दूसरे दिन, तीसरे दिन पहले वाले, फिर ये, ऐसा कीप ऑल्टरनेट डेज. या, अभी इसके साथ में एक और प्रैक्टिस अभी सिखाता हूँ जी. कोशिश कीजिए, हो सकता है तो वो भी करने के लिए जी. सिंपल प्रैक्टिस है. मैं समझाने की कोशिश करता हूँ. पहले लेट के पैर ऐसे जी. ओके. फिर जब सांस लेते हैं तो ये जो लोअर एब्डोमेन है ना, इसको बलून जैसे एक्सपांड करना है. जी जी. फिर सांस पकड़ के रखना है. हाँ. और ये बलून को अंदर लेके छाती के तरफ लेना है, तो चेस्ट विल एक्सपांड. फिर नीचे
मैं अभी विदाउट इंस्ट्रक्शंस आई विल शो यू. या हाँ ओके. एंड देन जब सांस रोकने की कैपेसिटी चली जाती है तो फिर सांस बाहर छोड़ना है. ठीक है. अभी एक करने के बाद दूसरी टाइम जब करते हैं तो सांस अंदर लेने के टाइम छाती को एक्सपांड करना है. एंड देन होल्ड. ओके. तो फर्स्ट अप डाउन, सेकंड डाउन अप डाउन. ठीक है. ओके. इसमें से capacity of breathing will increase quite a bit, and that will also start improving the overall health in the brain as well. जी. Yeah. पाय मिळून घे. हा आता पोटाचा हे बघ श्वास घ्यायचा आहे आणि पोट पुढे काढून त्याचा फुगा करायचा. Correct. हा आणि आता हा आणि हा बरोबर. आता छाती फुलवायची. हा बरोबर. आता इकडे हे बघ श्वास घ्यायचा, पोटाचा फुगा करायचा, परत श्वास सोडा. छोड़ने का नहीं, सांस अंदर ही रहना है. अंदर ही रहना है, बस अंदर ही रह के बलून और हाँ यू ब्रीथ इन, होल्ड आणि पोट फुगव इथे. हा बरोबर. हा आणि and then release. तर श्वास घेतलेलाच आहे. आता छाती फुलव. हा श्वास इकडे कर. हा आता पुन्हा हा श्वास इकडे कर पोटाकडे. उसको एक ही हो रहा है. हाँ अभी एक को स्लोली 2 करने को कोशिश कीजिए, फिर 3. श्वास घेतलेला असेल त्याच्यातच पोट पुढे, त्याच्यातच मागे, त्याच्यातच पोट पुढे, त्याच्यामध्ये ते घेतलेला श्वास. आता श्वास घेतोस ते पोट फुललं पाहिजे इकडे. नाही तुझं बरोबर नाही होते. डोळे उघड होते. तू काय करतोयस ते तुला कळत नाही. पण तो श्वास नाही बघ तेच सांगते तुला. श्वास घे आणि पोट फुगव. त्या श्वास तसाच ठेवायचा आहे आणि मागे आणायचंय हे फुलवलेलं पोट आहे. नाही तू छाती फुलवलीस तसं नाही करायचं आपल्याला. नाही हो फुललं होतं की तो 2दा. हो बघ श्वास घे आणि पोट फुगव. डोळे उघड तुला जायचं कळतच नाही. हा इकडे आण श्वास आणि इथे पोट फुगव. अच्छा हे बघ रे आपण आता श्वास घेतला ना उसको समझ में आने में थोड़ा टाइम लगेगा. मैं समझा दूं. तो आप बाद में करवा दीजिए, नॉट अ प्रॉब्लम. ठीक है. तू ते त्यांनी काय केलं ते सांगतेस तर मला कळत नाही. त्यांनी गेलेलं बरोबर कळलं. हा मग तू त्यांनी सांगितलेलं फॉलो. हो पण ते लक्षात येत नाही ना. ते सांगतेस ते त्यांनी तसं केलं. तू बी श्वास घेतो तर तो हे बोलू येत नाही. तू श्वास जातोय कुठे. उसको समझ में नहीं आ रहा है कैसा करना है और वो थोड़ा सा बोलता है मैं जो बता रही हूँ समझ में नहीं आ रहा है. आप बता रहे हैं समझ में आ रहा है. लेकिन मैं वहां गई कि उसको समझ में नहीं आ रहा है कैसे करना. तो ठीक है कोई बात नहीं. वी हैव टू गो बाय व्हाट इज पॉसिबल, व्हाट इज नॉट पॉसिबल. सो लेट हिम रिलैक्स नाउ. व्हाट यू डू इज नाही तू पहिल्यांदा 2 वेळा नीट केलंस. अरे 2 वेळा नीट केलं पण ते नीट आता तू श्वासच घेतला नाही. तो मी श्वास घेतला नाही श्वास पाहिजे ना. एक मिनट सचिन तू इथे बघ. अच्छा एक मिनट उसको चश्मा लगा के मैं दिखाती हूँ. एक बार यहाँ नजदीक आके देखे तो अच्छा रहेगा. चश्मा कुठे आहे तो शोध तुझा. लक्षात येईपर्यंत होता. अच्छा बरोबर दिसते काय. दिसतंय. हा तर आता बघ आपल्याला श्वास हात घ्यायचे आणि अब्डोमन फुलायचे आणि श्वास असत आत घ्या पकडून आणि नंतर सांस छोडायचे. कळलं. फिर एक बार देखो. नाही कळलं. नहीं एक बार. तो सांस आत घ्यायचे, ऍब्डोमन फुलायचे आणि सांस तसंच ठेवायचे. श्वास तसाच ठेवलाय आणि छातीकडे नेलाय बघ. तो श्वास आहेत ना ते एकदा पोटाकडे एकदा छातीकडे एकदा आणि नंतर सांस बाहेर काढायचे आणि मग श्वास सोडून द्यायचा. ते ट्राय कर.
जमला तर करणार आहे, नाहीतर सोडून दे. तर तो श्वास आपली कुठे हे झालं बघायचं. उसको समझ में नहीं आ रहा है अपनी सांस जा कहाँ गई. हा चला, पाय ठीक, दुमड कोई एकदा, पाय दुमड. हा हा. तर श्वास घे आणि पोट फुलव. आणि 7 हात ठेवायचे. हा आणि आता तसाच छातीकडे आणायचा तोच श्वास. नाही होत. ठीक आहे, इट्स ओके. इसी निधी, हा it's a little difficult right now, so we will leave it. उसको छोड़ देंगे अभी, ओके because मैं क्या बोलता है, जी. ऐसे situations में ना पॉजिटिव माइंड रहना बहुत जरूरी होता है. जी तो अगर हमको कुछ जमता नहीं है ना, इट विल, इफ आई ट्राई टू फोर्स इट, इट विल क्रिएट अ नेगेटिव इम्पैक्ट. अपने को वो नहीं चाहिए. अभी तक जो हम लोग प्रैक्टिस ट्राई किए, बिकॉज ही फील्स गुड अबाउट इट, लेट अस फोकस ऑन दैट. जैसे जैसे उससे इंप्रूवमेंट आएगा ना, वैसे वैसे ये भी आने लग जाएगा. तो वी विल वेट फॉर 1 week एंड देन वी विल टेक इट अप. ठीक है, चल मैं ये वीडियो अपलोड करके देता हूँ आपको, एंड देन नेक्स्ट वीक वी विल फिक्स अप अनदर डे. चल ओके. चल, बाय सचिन. Yes. नमस्ते. चल बाय, नमस्ते. चलो बाय. थैंक यू सो मच. माय प्लेजर, डोंट वरी एट ऑल. ओके. बाकीचे